नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त गुळ खोबऱ्याच्या सारणाची खमंग खुसखुशीत अशी पोळी कशी करायची ते पाहणार आहोत. यासाठी 2 वाटी कणिक आणि अर्धी वाटी मैदा घालून थोडीशी सैलसर कणिक मळून घ्यायची. कढईत 1 चमचा खसखस भाजून घ्यायची. खसखस भाजल्यावर त्यात ओला नारळाचा चव घालायचा. 1 मोठा नारळ खवून घेतलेला असावा. 1 वाटी नारळाची चव असेल तर 1.5 वाटी चिरलेला गूळ घालायचा. गूळ घातल्यावर हे मिश्रण छान परतून घ्यायचे. गूळ घातल्यावर हे मिश्रण थोडे सैलसर होते. जसे हे मिश्रण परतून घेऊ तसा हा गूळ आळून येतो. आता यात 1 चमचा वेलची पावडर घालायची. एक चमचा साजूक तूप घालायचे. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे. हे मिश्रण कढईला सोडू लागले की झाले असे समजावे. हे सारण थोडेसे सैलसर असावे, म्हणजे जास्त गोळा होईपर्यंत परतायचे नाही. आता हे सारण थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यायचे. हे सारण थोडेसे सैलसर असल्यास पोळीमध्ये कडेपर्यंत जाते. आता कणकेचा छोटा गोळा करून गुळ खोबऱ्याच्या सारणाचा दुप्पट मोठा गोळा करायचा. आता कणकेच्या गोळ्याची वाटी करून त्यात हे गुळ खोबऱ्याचे सारण भरायचे. आता गोळा बंद करून थोडासा चपटा करून घ्यायचा. पोळपाटावर तांदळाची पिठी घालून हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची. आता ही गुळ खोबरं भरलेली पोळी गरम केलेल्या तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची. ह्या केलेल्या पोळ्या एका भांड्यात पसरून त्याची वाफ जाऊ द्यायची. असं केल्याने या पोळ्या खुसखुशीत, खुटखुटीत, खमंग लागतात. या पोळ्या 8 दिवस छान टिकतात. गुळ खोबऱ्याच्या पुरणपोळीवर तूप घालून ही गुळ खोबऱ्याची पोळी खाण्यास अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.